आज आपण पाहणार आहोत अहोंनी केलेली भेळ। नमस्कार आणि सुस्वागतम। माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी आपल्याला करून दाखवणार आहे घरगुती पद्धतीची भेळ। तर आपल्याला भेळीसाठी जे लागणारं साहित्य आहे ते मी प्रथम तुम्हाला दाखवतो। बारीक चिरलेला टोमॅटो आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, चवीनुसार मीठ आहे, चवीनुसार तिखट आहे, फरसाण आहे, बारीक अशी फ्रेश कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून धुतलेलं आहे। त्यानंतर चुरमुरे आहेत, बारीक शेव आहे आणि चिंच आणि गूळ यांचं कोळ तयार करून घेतलेलं आहे। तर आता ही भेळ तुम्हाला कशी तयार करायची हे 2च मिनिटात मी दाखवतो। आणि अहोंच्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात, आमच्या ब्राह्मणी स्टाईल, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सर्वप्रथम आपण हे चुरमुरे घेतलेले आहेत, चाळून घेतलेले आहेत, त्यातले थोडेसे काढून घेऊया। लागले तर नंतर आतमध्ये ॲड करता येतील। त्यानंतर याच्यामध्ये हे फरसाण घेतलेलं आहे ते आपण ॲड करणार आहोत। सर्वात शेवटी कोथिंबीर ना। हो। त्यानंतर हा बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो आपण ॲड करतोय। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण ॲड करून घेणार आहोत। अहोंच्या पद्धतीची भेळ तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा। चवीनुसार तिखट, त्यांना खूप आवड आहे रेसिपी करण्याची आणि आवर्जून वेळात वेळ काढून ते वेगवेगळे डिशेस करत असतात। चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण कोळ आहे, हा थोडासा कोळ घालून घेणार आहोत आपण आणि हे मिक्स करून घेणार आहोत। आता चिंच गुळाचं पाणी अहो घालत आहेत भेळमध्ये आणि छान अशी मिक्स करत आहेत। पहा, आता भेळ तयार झाली की आम्ही तुम्हाला दाखवतो। प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता तुम्ही? प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही माझे बनवलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभारी आहोत। जे आहे लाल तिखट ते खूप कमी घातलंय कारण आम्ही खूप कमी खातो म्हणून। आता शेवटी आता ही भेळ तयार झाली आहे, आता शेवटला काय करणार तुम्ही? जराशी बारीक शेव घालूया। आता काय करताय तुम्ही? थोडीशी बारीक शेव घालून घेऊया आणि नंतर बारीक फ्रेश अशी कोथिंबीर निवडून घालायची ती घालूया। लागलं तर वरनं थोडासा कोळ घातला की आपली भेळ तयार। अशा प्रकारे आपण शेव घालून घेतलेली आहे। आता ही थोडीशी एकदा मिक्स करून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आपली ही घालून घेऊया आणि थोडासा कोळ घालून हे मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा की आपली भेळ तयार झालेली आहे। चिंच गुळाचं पाणी हे घरी केलेलं आहे। चिंच गुळाचं पाणी, चिंच निवडून गुळ चिरून थोडंसं पाणी घालून मी अर्ध्या तासापूर्वी ठेवलं होतं। गुळ चांगला मिक्स झालाय, तर अशी ही भेळ आपली तयार झालेली आहे। अहोंची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपण बाहेर भेळ खातो ती 40 रुपये, 40-42 रुपये, 45 रुपयाला एक प्लेट मिळते। मग बघा, आपल्या घरी जर आपण अशा पद्धतीने जर भेळ केली तर साहित्य पण आपलं आणि भेळ आपली भरपूर होते, त्याच पैशामध्ये आपली भेळ भरपूर होते। तर अशी भेळ एकदा नक्की करून पहा। एवढ्या साहित्यामध्ये 3 प्लेट तयार होतील, म्हणजे 2 ते 3 मुठी मी
चुरमुरे घेतलेले होते आणि बाकी सगळं साहित्य तुम्ही पाहिलेलंच आहे. तर 3 प्लेट बाहेर मिळणाऱ्या 3 प्लेट भेळ होतील एवढी तयार झाली. तर नक्की घरी करून पहा. केलेली आपली भेळ तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा असंच भेटू एका नवीन अशा चटपटीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.